गेल्या काही कालावधीपासून राज्यातील एक अधिकारी माफियांशी थेट दोन हात करतो. हे कुठल्या अंडरवर्ल्ड डॉन असणारे माफिया नाहीयेत, पण त्यांच्याही पेक्षा हजारपट धोकादायक माफिया आहे. मात्र या माफियांशी थेट लढताना त्या अधिकाऱ्याला ना बदलीची भीती आहे, ना त्याच्या मनात सरकारबद्दल भय आहे. त्याचा स्वतःवर आणि स्वतःच्या प्रामाणिकतेवर, स्वतःच्या कामावर विश्वास आहे. पण एवढं सगळं करणाऱ्या त्या अधिकाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही कमी संघर्ष नव्हता. म्हणूनच तुकाराम होणं सोपं नाहीये असा त्यांचा सख्खा भाऊ म्हणतोय. मी बोलतोय ते आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याबद्दल. या तुकाराम मुंडेंनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणता संघर्ष केला याची स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठी उत्सुकता आहे. खरं तर तुकाराम मुंडे गेल्या काही कालावधीत राज्यातच नव्हे तर देशभरात त्यांच्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत आलेत. त्याचं कारण होतं ते म्हणजे त्यांनी एफडीएचा कार्यभार स्वीकारल्यानंतर इथल्या भेसळखोरांच्या विरोधात उघडलेली लढाई. सर्वसामान्य ज्या वस्तूसाठी किंमत मोजतात त्या किमतीच्या मोबदल्यात त्यांना योग्य दर्जाची वस्तू मिळवणं हा त्यांचा अधिकार आहे असं म्हणत तुकाराम मुंडेंनी सुरू केलेली ही लढाई किंवा कार्यवाही ही एक प्रकारे प्रबोधनाचीच लढाई आहे असं म्हणता येईल. आजवर कायमच तुकाराम मुंडे हे त्यांच्या शिस्तीसाठी, प्रामाणिकपणासाठी आणि त्यांच्या बदल्यांरूपी त्यांना मोजाव्या लागलेल्या किमतींसाठी चर्चेत राहिलेले आहेत. याच तुकाराम मुंडेंच्या आजवरच्या संपूर्ण प्रवासावर आणि संघर्षावर आधारित यामुळेच एक पुस्तक प्रकाशित झालंय. या पुस्तकात त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास असणारे या पुस्तकाची राज्यभरातले वाचक मोठ्या उत्सुकतेनं वाट बघत होते, ज्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच पुण्यात पार पडला. त्यामुळे या पुस्तकात नक्की काय आहे, या पुस्तकात तुकाराम मुंडे यांचा जीवन प्रवास कसा रेखाटलाय, हे पुस्तक कोणी लिहिलंय, या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी पुढची काही मिनिटं मी तुमच्या सोबत असणार आहे. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू. पुण्यात नुकतंच तुकाराम मुंडे यांच्या जीवनावर आधारित तुकाराम या पुस्तकाचा भव्य दिव्य प्रकाशन सोहळा पार पडला. तुकाराम मुंडे हा विषय सध्या सर्वच मराठी लोकांच्या दृष्टीनं आत्मीयतेचा विषय झाला. आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत मुंडेंच्या 25 वेळा बदल्या झाल्या. आपल्या प्रत्येक बदलीच्या वेळी तुकाराम मुंडे हे चर्चेत राहिले. पण त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतला कळस अध्याय ठरतो तो म्हणजे सध्या त्यांची नियुक्ती असणाऱ्या अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासनाचा विभाग. तुकाराम मुंडेंनी अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासनाचा कार्यभार जेव्हापासून सांभाळला त्यानंतर त्यांनी कामाचा जो धडाका लावला तो पाहून आजवर मराठी चित्रपट सृष्टीतल्या हिरोंनाही मिळाली नसेल इतकी लोकप्रियता त्यांना मिळालेली आहे. तुकाराम या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी याच लोकप्रियतेची ग्वाही देत होती. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांनी हजेरी लावली होती. तुकाराम मुंडेंचं कुटुंबीय देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमातील सर्वात आकर्षणाचं केंद्र होतं ते तुकाराम मुंडे यांचं भाषण. मात्र जेव्हा तुकाराम मुंडे यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली गेली तेव्हा तुकाराम मुंडे आपल्या भाषणात म्हणाले, स्पर्धा परीक्षेतील यश किंवा अपयश हे अंतिम नसतं. बऱ्याच वेळा प्रेरणादायी भाषण ऐकून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली जाते. स्पर्धा परीक्षेत यश मिळणं चांगलंच आहे. स्पर्धा परीक्षा, नागरी सेवा हे चांगलं माध्यम आहे, मात्र ते एकमेव सर्वोत्कृष्ट नाही. स्पर्धा परीक्षा किंवा पद ही फक्त तुमच्यासाठी एक माध्यम आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे कधीच अपयशी होत नसतात, मात्र स्पर्धा दुसऱ्याशी करायची नसते. चांगला माणूस बनण्यासाठी स्वतःशी स्पर्धा करायची असते. त्यामुळे या प्रक्रियेतून शिकून एक चांगला माणूस, समाजातील एक चांगला घटक झालं पाहिजे. कुटुंबाप्रती, समाजाप्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी आपण उत्तम झालो तर समाज उच्च पातळीवर जायला वेळ लागणार नाही. त्यासाठीच आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे. तुकाराम मुंडे यांचं हे भाषण हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांसोबतच नैराश्याच्या गर्तेत जाणाऱ्या तरुणांसाठी देखील एक आदर्श प्रबोधन ठरलं. तुकाराम मुंडे यांच्यानंतर त्यांचे बंधू अशोक मुंडे यांनी देखील या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी त्यांचा स्वर हा अभिमानानं भारावलेला होता. या कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंडेंचे बंधू अशोक मुंडे म्हणाले, तुकाराम होणं सोपं नाही. त्याचा त्रास आणि वेदना मी जवळून पाहिलं. आम्ही शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो. 18 दारिद्र्य वाट्याला आलं होतं. थकलेल्या वडिलांना शेतीसाठी मदत करता येईल म्हणून तुकारामला गावी ठेवायचं की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला संभाजीनगरला न्यायची अशी माझी द्विधा मनस्थिती होती. पण आईला विश्वासात घेतलं आणि वडिलांना न सांगता मी तुकारामला संभाजीनगरला पळवून आणलं.
पुढे मी उपजिल्हाधिकारी असताना तुकारामचा IASचा अभ्यास सुरू होता. आता आपल्याला तुकारामचं यश दिसतंय, मात्र तुकाराम होणं हे तितकं सोपं नाहीये. त्याचा त्रास आणि त्याच्या वेदना मी जवळून पाहिले. तुकाराम मुंडे यांच्या आयुष्यावरील तुकाराम हे पुस्तक न्यू इरा पब्लिकेशन हाऊसिंग मार्फत प्रकाशित केलं गेलं. हे पुस्तक शफी पठाण यांनी लिहिलेलं आहे. शफी पठाण यांच्या पुस्तकाबाबत सर्वांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. याविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत होत्या. शफी पठाण यांनी या पुस्तकाबाबत बोलताना म्हटलं होतं, समाजामध्ये तुकाराम मुंडेंची जी लार्जर देन लाईफ प्रतिमा निर्माण झालेली आहे, पुस्तकामध्ये तीच रेखाटण्यासाठी मी हे पुस्तक लिहिलेलं नाहीये. खरं तर त्यांचा आजवर काही ठिकाणी मानसिक गोंधळही झाला, त्यांनी काही चुकाही केल्या, त्यांचे काही निर्णय चुकलेले आहेत, मात्र त्यातूनही त्यांनी बदल घडवला. मला काहीतरी असं वस्तुनिष्ठ लिहायचं होतं ज्याचा समाजाला फायदा होईल, ज्यांचा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी असेल. म्हणूनच मी या पुस्तकामध्ये खरे अर्थानं तुकाराम मुंडे रेखाटलेले आहे. मी जेव्हा पुस्तक लिहायचं ठरवलं तेव्हा मी एक क्रमवारी तयार केली होती, ज्यामध्ये मी कुणाकुणांच्या आयुष्यावर पुस्तक लिहू शकतो ज्याचा समाजाला फायदा होईल याची मी एक यादी केली आणि या यादीमध्ये तुकाराम मुंडे यांचं नाव अग्रक्रमावर होतं. खरं तर तुकाराम मुंडे यांचं आयुष्य हे आता एखाद्या उघड्या पुस्तकासारखं आहे. त्यांच्या झालेल्या बदल्या, त्यावरून झालेली चर्चा, राजकारण, सोबतच तुकाराम मुंडे यांच्या बाजूनी लोकांनी उभं राहणं, या सगळ्याच गोष्टी आता समाजाला माहिती झालेल्या आहेत. आता गावात खेड्यातल्या लहानातल्या लहान मुलांना देखील तुकाराम मुंडे हे नाव माहिती झालं आणि कदाचित हेच तुकाराम मुंडे यांच्या कामाची पावती आहे असं म्हणायला हरकत नाही. आजवर सरकारी काम आणि 12 महिने थांब असं म्हटलं जायचं, त्याला कारण ठरत होतं ते म्हणजे सरकारी बाबूगिरीची कामाप्रती असणारी उदासीनता. तुकाराम मुंडेंनी याच गोष्टीला छेद दिला. तुकाराम मुंडेंच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी लोक आजही आवडीनं ऐकतात. त्याला कारण आहे ते म्हणजे त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल की लोकांची तुकाराम मुंडेंबाबत असणारी आशा. त्यातलाच एक किस्सा आहे जो सोशल मीडियावर कायम चर्चेत येतो. दर थोड्या दिवसांनी हा किस्सा ट्रेंडिंगला येत असतो. तो किस्सा म्हणजे तुकाराम मुंडे कधी कोणाच्या सोबत फारशी सलगी वाढत नाहीत, नाही ते कधी कुठल्या पार्टीला जातात. याचं कारण तुकाराम मुंडे असं म्हणतात की आपण जेव्हा कुणासोबत पार्टीला जातो, त्यांच्यासोबत जेवतो, तेव्हा आपण त्यांचं मीठ खातो आणि त्या बदल्यात आपण त्यांना काहीतरी मदत करावी अशी समोरच्याची अपेक्षा असते. बऱ्याचदा वाढलेली सलगी ही तुमच्याकडून फेवर मिळवण्यासाठी देखील वाढवलेली असते आणि म्हणूनच मी या सगळ्यांपासून दूर राहतो. हा किस्सा बऱ्याचदा म्हणजे जेव्हा जेव्हा तुकाराम मुंडेंची एखादी कार्यवाही चर्चेत येते त्या वेळेला हा किस्सा सोशल मीडियावर ट्रेंडिंगला येतो. यावरून मुंडेंचं मोठ्या प्रमाणात कौतुकही होतं. मात्र आता हा किस्सा खरा आहे की खोटा हे तुकाराम मुंडेंवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातूनच समजेल. सर्वसामान्य देखील या पुस्तकाबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. तुर्तास इथेच थांबतो. मात्र तुम्ही तुकाराम मुंडे यांच्या आयुष्यावरील हे पुस्तक बुक केले का? तुम्ही हे पुस्तक मागवले का? मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. आणि जर हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर या पुस्तकातली कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे देखील मला आठवणीनं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.